बस इतना ही। आपके लिए गांधी जी ट्रेलर हो सकते हैं, हमारे लिए गांधी जी जिंदगी है। No, please, manage it. Gogal ji, please. No, manage it. चलो. No, माननीय प्रधानमंत्री जी, ये आपको मैं जवाब नहीं दूंगा, बैठ जाइए. माननीय अध्यक्ष महोदय, मी राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राष्ट्रपतीजींचे आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे. माननीय राष्ट्रपतीजींनी नवभारताचं आपलं दृष्टिचित्र का विजन आपल्या अभिभाषणामध्ये प्रस्तुत केलं आहे. 21वीं सदी के तीसरे दशक का माननीय राष्ट्रपति जी का ये वक्तव्य इस दशक के लिए या दशकासाठी आपल्या सर्वांना दिशा देणारं, दिशा देने वाला प्रेरणा देणारं और देश के कोटि आणि देशाच्या कोटी कोटी जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारं हे अभिभाषण आहे. ये अभिभाषण है. या चर्चेमध्ये सभागृहातल्या सर्व अनुभवी माननीय सदस्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपापली मतं मांडली आहेत. अच्छे ढंग से अपनी अपनी बातें प्रस्तुत की हैं. आपापले विचार सादर केले आहेत. चर्चा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या पद्धतीनं प्रयत्न केले आहेत. श्रीमान अधीर रंजन चौधरी जी, प्रोफेसर सौगत राय जी, डॉक्टर शशि थरूर जी, श्रीमान ओवैसी जी, दानिश अली जी, रामकृपाल यादव जी, पीपी चौधरी जी, पिनाकी मिश्रा जी, अखिलेश यादव जी, विनायक जी राउत अशी अनेक नावं घेता येतील. अगदी प्रत्येकाचं नाव घ्यायचं ठरवलं तर बराच वेळ त्यामध्ये जाईल. पण मला हे आवर्जून नमूद करावंसं वाटतंय की प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं स्वतःचे विचार प्रस्तुत केले आहेत. लेकिन एक स्वर ये उठा है, पण एक प्रश्न असा निर्माण होतो की सरकारला ही सर्व कामं इतक्या लवकर करण्याची काय गरज आहे. सगळ्या गोष्टी एकाच वेळी करण्याची सरकारला का गरज वाटते. भाव भी लोगों के बातों में से आता है. तो मी सुरुवातीला श्रीमान सर्वेश्वर दयालजी यांची एक कविता इथे उद्धृत करू इच्छितो आणि तेच कदाचित आमचे संस्कारही आहेत आणि आमच्या सरकारचा तो स्वभावही आहे. और वही शायद आणि त्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वांपेक्षा वेगळे असून और उसी के कारण, उसी प्रेरणा के कारण हम लीक से हट करके अतिशय वेगानं पुढे जाण्याच्या दिशेनं प्रयत्न करत आहोत. सध्या तरी सर्वेश्वर दयालजी यांनी आपल्या कवितेमध्ये काय लिहिलं आहे ते पाहूया.
लीक पर वे चलें जिनके चरण दुर्बल और हारे हैं, जिनके चरण दुर्बल और हारे हैं। हमें तो जो हमारी यात्रा से बने, हमें तो जो हमारी यात्रा से बने ऐसे अनिर्मित पथ ही प्यारे हैं। माननीय अध्यक्ष, आता यामुळेच तर लोकांनी फक्त एक सरकार बदललं आहे असं नाही की त्यांनी आपापसातल्या संबंधांचं प्रयोजन बदलण्याची अपेक्षा केली आहे। एक नई सोच के साथ काम करने की नवीन विचार बरोबर घेऊन काम करण्याच्या इच्छेमुळे आम्हाला इथे येऊन सेवा करण्याची संधी मिळाली आहे। अवसर मिला है। लेकिन अगर हम पण आम्ही जर तुमच्याप्रमाणेच वाटचाल करत राहिलो, तुम्ही जे काही करत होता तसंच करत राहिलो असतो, म्हणजेच तुम्हाला ज्या मार्गाची सवय झाली आहे तसंच आम्हीही चालत राहिलो असतो, तर कदाचित 70 वर्षांनंतरही या देशातून 317वं कलम रद्द झालं नसतं। तो शायद 70 साल के बाद भी इस देश में से आर्टिकल 370 नहीं है। आप ही के तौर तरीके से चलते तुमच्याच पद्धतीनं चालीरीतीनं मार्गक्रमणा करत राहिलो असतो तर मुस्लिम भगिनींना 3 तलाकची तलवार आजही घाबरवत राहिली असती। आज भी डराती रहती। जर तुमच्या मार्गाने आम्ही गेलो असतो तर लहान मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये अपराध्यांना फाशीची शिक्षा दिली जावी हा कायदाच बनू शकला नसता। जर तुमच्याप्रमाणेच आम्हीही विचार केला असता तर राम जन्मभूमीचा प्रश्न आजही वादग्रस्त म्हणूनच अनुत्तरित राहिला असता। विवादों में रहती। अगर आप ही की सोच होती, अगर आप ही की सोच होती, तुमच्यासारखा विचार केला असता तर कर्तारपूर कॉरिडॉर कधीच बनला नसता। अगर आप ही के तरीके होते, जर तुमच्याच पद्धतीनं कारभार सुरू असता, तुमचे मार्ग अवलंबले असते तर भारत आणि बांगलादेश सीमावाद कधीच संपुष्टात आला नसता। माननीय अध्यक्षजी, जब मैं ज्यावेळी माननीय अध्यक्षजींना पाहतो ऐकतो त्यावेळी सर्वात आधी किरेन रिजिजू यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनीच तर फिट इंडिया ही चळवळ सुरू केली आहे। क्योंकि उन्होंने जो फिट इंडिया मूवमेंट चलाया है, उस फिट इंडिया या फिट इंडिया मोहिमेचा प्रसार आणि प्रचार खूप चांगल्या पद्धतीनं सध्या केला जात आहे। ते भाषणही करतात आणि भाषणाबरोबरच जिमही करतात। तो ये फिट इंडिया कारण फिट इंडियाला अधिक बळकट बनवण्यासाठी, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मी मान्यवर सदस्यांना धन्यवाद देतो। माननीय अध्यक्षजी, देशापुढे असलेल्या आव्हानांना झेलण्याची ताकद निर्माण करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याविषयी कुणाला शंका असणार नाही। चुनौतियों से
लोहा लेने की किंवा कोणीही या गोष्टीचा इन्कारही करणार नाही. करता रहा है. कधी काळी अशा आव्हानांकडे अजिबात ढुंकूनही पाहायचं नाही अशा सवयीचे लोक होते. हे सुद्धा या देशानं पाहिलं आहे. आव्हानं निवडण्याचं पेलण्याचंही सामर्थ्य नाही असे लोकही या देशानं पाहिले आहेत. लेकिन पण आज संपूर्ण विश्वाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत हम त्या लक्षात घेतल्या को चुनौती तर आम्ही जर आव्हानांना पेललं नसतं, आम्ही ती आव्हानं पेलण्याचं धाडस दाखवलं नसतं, और अगर हम सबको त्याचबरोबर आम्ही सर्वांना बरोबर घेऊन वेगाने पुढे जाण्याची हिंमत दाखवली नसती तो शायद तर कदाचित देशाला अनेक समस्यांनी आणखी दीर्घ काळापर्यंत घेरलं असतं. अनेक प्रश्नांना देशालाच तोंड द्यावं लागलं असतं. और इसलिए मान्य आणि यानंतर माननीय अध्यक्षजी, जर काँग्रेसच्या मार्गानं आम्ही वाटचाल करू लागलो असतो तर 50 वर्षानंतरही तो 50 साल के बाद भी शत्रु संपत्ति आपला शत्रू बनलेल्या संपत्ती कायद्याची वाट देशाला पाहावी लागली असती. 35 साल बाद भी 35 वर्षानंतरही नेक्स्ट जनरेशन लढाऊ विमानांची वाट देशाला पाहावी लागली असती. देश को करते रहने पड़े. 28 साल के बाद भी 28 वर्षानंतरही बेनामी संपत्ती कायदा लागू झाला नसता. लागू नहीं. 20 साल 20 वर्षानंतरही चीफ ऑफ डिफेन्सची नियुक्ती होऊ शकली नसती. नहीं हो पाती. माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्षजी, आमचं सरकार अतिशय वेगानं काम करत आहे. याचं कारण म्हणजे आमचं ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही एक नवीन रेष आखून अगदी नेहमीच्या मळलेल्या वाटेचा विचार न करता चौकटी बाहेर जाऊन विचार करून मार्गक्रमण करू इच्छित आहोत. आणि म्हणूनच आम्ही काही गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीनं जाणून आहोत. स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही काही गोष्टी घडवून आणण्यासाठी देशाला दीर्घकाळ वाट पाहावी लागली. नहीं और नहीं होना चाहिए. और इसलिए तसं यापुढे होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न असतो की काम करण्याचा वेग वाढवावा, त्याच प्रमाणात कामाचं प्रमाणही वाढवावं. काम करण्याचा निश्चय तर असला पाहिजेच और डिसिसिव आणि निर्णयही झाले पाहिजेत. सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, तसंच और सोल्युशनही निघालं पाहिजे. आम्ही ज्या वेगानं काम केलं आहे आणि ज्याप्रमाणे आम्ही केलेल्या कामांचा परिणाम दिसून येत आहे ते पाहूनच देशाच्या जनतेनं गेल्या 5 वर्षात देश ज्या वेगानं पुढे गेला आहे ते पाहून या देशाची जनता आमच्या मागे पूर्ण ताकदीनिशी उभी आहे. आम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ताकदीनं काम करण्याची संधी दिली आहे हेच दिसून येते. जर असं वेगानं काम केलं नसतं तर 37 कोटी लोकांच्या बँकांमधली खाती इतक्या कमी कालावधीत उघडली गेली नसती. इतने कम समय में नहीं खुलते. जर आमच्या कामामध्ये असा वेग नसता तर 11 कोटी लोकांच्या घरांमध्ये शौचालय बांधण्याचं काम पूर्ण झालं नसतं. काम पूरा नहीं. जर आम्ही अशा वेगानं काम केलं नसतं तर 13 कोटी परिवारांमध्ये स्वयंपाकाचा गॅस पोहोचला नसता. गैस का चूल्हा नहीं पहुंचा. जर आम्ही वेगानं काम केलं नसतं तर 2 कोटी गरीब कुटुंबांसाठी नवीन घरकुलं बांधली गेली नसती. गरीबों के लिए जर आम्ही वेगानं काम केलं नसतं तो लंबे तर इतक्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या दिल्लीतल्या 1700 पेक्षा जास्त अवैध वसाहतींचा प्रश्न 1700 से ज्यादा आणि त्याचबरोबर कॉलोनियां 40 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्याचा प्रश्न असाच लोंबकळत राहिला असता. लटकी हुई थी. वो काम पूरा नहीं हो. हे काम कधीच पूर्ण झालं नसतं. आज त्यांना आपलं हक्काचं घर मिळालं आहे. हक भी मिल गया. माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्षजी, यहाँ पर ईशान्येकडच्या राज्यांचीही चर्चा झाली. चर्चा हुई है.
ईशान्येकडच्या राज्यांना तर कितीतरी दशकं झाली सर्व गोष्टींसाठी केवळ वाटच पाहावी लागली. वहां पर राजकीय समीकरण बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच राजकीय तराजूनुसार ज्यावेळी निर्णय झाले त्यावेळी या ईशान्येच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. आमच्या दृष्टीनं ईशान्य भाग हा काही मतांच्या आणि राजकारणाच्या तराजूनं तोलण्याचं क्षेत्र नाही. भारताची एकता आणि अखंडता यांचं आम्हाला महत्त्व आहे. दूरदुर्गम क्षेत्रामध्ये वसलेल्या भारतीय नागरिकांसाठी आणि त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व्हावा, त्यांच्याकडे असलेल्या शक्तींचा देशालाही उपयोग व्हावा आणि देश पुढे जाण्यासाठी मदत मिळावी या श्रद्धेनं, अशा भावनेनं आम्ही तिथल्या एकेका नागरिकाविषयी अपार विश्वासाची भावना जागृत केली आणि त्यांना बरोबर घेऊन देशाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि या कारणामुळेच ईशान्य भारतामध्ये गेल्या 5 वर्षात झालेलं काम पाहून त्यांनाही आता दिल्ली खूप दूर आहे असं आता वाटत नाही. उलट दिल्ली आता त्यांच्या दरवाजासमोर उभी आहे असं वाटायला लागलं आहे. मंत्री अधिकारी यांनी सातत्यानं ईशान्येचे दौरे केले. अनेक मंत्री अधिकारी रात्रभर तिथेच थांबत असायचे. लहान लहान गावांमध्ये ते जात राहिले. टियर 2, टियर 3 स्तरावरच्या लहान क्षेत्रांमध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यामध्ये सातत्य ठेवून एक प्रकारे विश्वासाचं वातावरण तयार केलं आणि ज्या ज्या विकास कामांची तिथे आवश्यकता होती ती सर्व कामं आम्ही केली. यामध्ये मग 21व्या शतकामध्ये गरजेची असलेली वीज असेल किंवा मग विमानतळाचं काम असेल, मोबाईल कनेक्टिव्हिटीची गोष्ट असेल, ही सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सरकारच्या कार्यकाळामध्ये एक प्रकारच्या विश्वासाचं वातावरण तयार झालं आणि हा विश्वासच किती चांगला परिणामकारक ठरतो हे सर्वांना दिसून आलं आहे. इथे बोडोविषयी सुद्धा चर्चा झाली आणि सांगण्यात आलं असे प्रयोग याआधीही बरेचदा झाले आहेत आणि आताही प्रयोग होत आहेत. पण जे काही प्रयोग झाले आहेत ते राजकीय तराजूमध्ये तोलून मापून राजकारणाचा सर्व हिशेब मांडून केले गेले होते. जे काही काम केलं ते अर्ध्या मनानं, अगदी मनापासून हा प्रश्न सुटावा म्हणून काम केलंच गेलं नाही. जे काही केलं ते एक प्रकारे पाट्या टाकण्याचा जणू प्रकार होता आणि त्यामुळेच जे सामंजस्य करार झाले ते केवळ कागदावरच राहिले. करार केले म्हणून फोटो छापले गेले, सगळीकडे कौतुक केलं, त्याची चर्चाही आज मोठ्या गौरवानं केली जात आहे. पण केवळ कागदावर केलेले सामंजस्याचे करार काही कामाचे ठरले नाहीत. आज इतक्या वर्षांनीही बोडोंच्या समस्यांना कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. 4,000पेक्षा जास्त निर्दोष लोकांचे बळी गेले. अनेक प्रकारच्या आजारांमुळे इथलं समाज जीवन आणखी समस्याग्रस्त बनलं. मात्र यावेळी जो सामंजस्य करार झाला आहे तो एक प्रकारे ईशान्य भागासाठी आणि देशातल्या सामान्य माणसाला न्याय कसा दिला जातो याचा एक संदेश देणारी घटना आहे. हे तर ठीकच आहे. आम्ही जे काही काम करतो ते अतिशय परिश्रमपूर्वक करतो. तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि असेच प्रयत्न करत राहणार आहोत. पण यावेळच्या सामंजस्य कराराचं एक वैशिष्ट्य आहे. सर्व हत्यारबंद गट एक साथ आले आहेत. त्यांनी आपल्याकडची सर्व हत्यारं, सर्व भूमिगत लोकांनी स्वतःचं सुद्धा पूर्णपणे समर्पण केलं आहे. दुसऱ्या सामंजस्य करारामध्ये नमूद केलं आहे की यानंतर आता बोडो समस्येशी संबंधित कोणतीही मागणी शिल्लक राहिलेली नाही. ईशान्य भागामध्ये देशाच्या इतर भागापेक्षा सर्वात आधी सूर्य उगवतो. मात्र आतापर्यंत खऱ्या अर्थानं तिथे सकाळ होतच नव्हती. सूर्योदय तर होत होता पण अंधकार काही जात नव्हता. आज मी असं म्हणू शकतो की आज ईशान्येमध्ये नवीन पहाट उगवली आहे आणि नवी सकाळ सगळेजण अनुभवत आहेत.
नवीन प्रकाश सर्वत्र पसरला आहे आणि हा प्रकाश ज्यावेळी तुम्ही सर्वजण तुमचे चष्मे बदलणार आहात तेव्हाच दिसेल. मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आभार मानण्याचं कारण म्हणजे तुम्ही मला बोलताना मध्ये मध्ये विराम घेण्याची संधी देत आहात. काल इथे स्वामी विवेकानंद यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवला गेला. आपने उसको रिकॉर्ड पर से निकाल दिया है, इसलिए मैं उल्लेख तो नहीं करूंगा, लेकिन मुझे एक पण मला एक जुनी लहानशी कथा आठवते. कथा याद आती है. एकदा काही लोक रेल्वेनं प्रवास करत होते. आता रेल्वेच्या प्रवासामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल, जसजशी रेल्वेगाडी वेग घेते तसतसा रेल्वे रुळांचा आवाज यायला लागतो. सर्वांनाच हा अनुभव येतो. एक संत महात्मा प्रवास करत होते. महात्मा थे, त्यांनाही रेल्वे रुळांचा वाढलेला आवाज ऐकू आला. ते कान देऊन ऐकत होते. ते म्हणाले, हे निर्जीव रेल्वे रूळ आपल्याला सांगतायत की प्रभू कर दे बेडा पार. प्रवासात आणखी एक संत होते. ते म्हणाले, नाही मित्रा, या रुळांच्या आवाजात मला तर वेगळंच ऐकू येते. प्रभू तेरी लीला अपरंपार, प्रभू तेरी लीला अपरंपार. तो सुनाई दे रहा है, प्रभु तेरी लीला अपरंपार, प्रभु तेरी लीला अपरंपार. वहां एक मौलवी जी बैठे. तिथे एक मौलवी बसले होते. ते म्हणाले, या अल्लाह तेरी रहमत, या अल्लाह तेरी रहमत. असं ऐकू येते. सुना क्या मुझे सुनाई दे रहा है, ये अल्लाह तेरी रहमत, ये अल्लाह तेरी रहमत. प्रवासामध्ये एक पैलवानही होता. तो म्हणाला, अरे मलाही काहीतरी ऐकू येतंय. उन्होंने कहा, त्यानं कान देऊन ऐकल्यावर पैलवान म्हणाला, खा रबडी कर कसरत, खा रबडी कर कसरत. असं ऐकू येतं. रबड़ी करके. कल जो विवेकानंद जी काल जे काही विवेकानंदजींच्या नावावर इथे सांगण्यात आलं तेही तसंच होतं. जैसी मन ज्याच्या मनात जे असतं, ज्याच्या मनाची जी रचना असते तेच त्याला ऐकू येत असतं. आपको ये देख तुम्हाला हे पाहण्यासाठी इतक्या दूरवर पाहण्याची गरजही नव्हती. सगळं काही खूप जवळच तर आहे. बहुत कुछ पास में है. अपने लोगों को कहिए कि स्वामी जी से आप आंदोलन ना करें. यही मैं कहता कि वो जो भी थे अभी नहीं कह रहे हैं. फिर क्या पार्लियामेंट में सब बोल रहे हैं. स्वामी जी को अपमान ना करे. माननीय क्या बोल रहे हैं, मत करो. माननीय सर, माननीय प्लीज प्लीज. ये सुरेश जी क्यों हंस रहे हैं जी? हाँ? कोई राज है भाई? सुरेश जी, कभी आपका भी मौका आएगा, इतना जल्दी मत. माननीय अध्यक्षजी, माझी शेतकरी बांधवांविषयीही चर्चा झाली आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामं आणि अनेक नवीन पद्धतीनं, नवीन विचार करून
गेल्या काही दिवसात आम्ही केली आहे. आदरणीय राष्ट्रपतीजींनी अभिभाषणामध्ये त्यांचा उल्लेखही केला आहे. जिक्र भी किया है. पण ज्या प्रकारे इथे चर्चा करण्याचा प्रयत्न झाला आहे तो पाहिला की ती चर्चा अज्ञानामुळे झाली की मुद्दाम करण्यात आली हे मला माहीत नाही. कारण काही गोष्टी आपण जाणून असतो त्यावेळी तरी असं बोललं जात नाही. हम ऐसा न करते. हम जानते हैं कि 1.5 गुना एमएसपी करने वाला विषय है. अनेक कामं किती प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होती. आमच्या काळातली ही कामं नव्हती तरीही शेतकरी बांधवांविषयी आमच्यावर असलेली ती जबाबदारी होती म्हणून आम्ही ती कामं पूर्ण केली आहेत. मला काही गोष्टींचं खूप नवल वाटतं, चिंताही वाटते. अनेक सिंचन योजना 20-20 वर्षांपासून पूर्ण झालेल्या नाहीत कारण कोणीच विचारणारं नव्हतं. फोटो काढला, प्रसिद्ध केला, झालं काम. आम्हाला अशा 99 योजना हाती घ्याव्या लागल्या. या सर्व योजना योग्य पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी आम्हाला 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागला. आणि आता त्या सर्व योजनांचा शेतकरी बांधवांना चांगला लाभ व्हायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार अशी व्यवस्था तयार केली आहे की शेतकरी बांधवांमध्ये सातत्यानं विश्वास निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गाकडून जवळपास 13,000 कोटी रुपये प्रीमियमच्या स्वरूपामध्ये आले आहेत. पण नैसर्गिक संकटामुळे जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई म्हणून 56,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांना विमा योजनेतून देण्यात आले आहेत. किसानों को बीमा योजना से प्राप्त. शेतकरी बांधवाचं उत्पन्न वाढावं याला आम्ही प्राधान्य देत आहोत. तसंच शेतकरी बांधवांना शेतामध्ये कमी खर्च करावा लागला यालाही प्राथमिकता दिली जात आहे. आधी MSPच्या नावावर आपल्या देशात काय होत होतं? आपल्याकडे आधी 7 लाख टन डाळ आणि तेलबिया खरेदी केल्या जात होत्या. आमच्या काळामध्ये 100 लाख टन खरेदी केली जात आहे. 7 और 100 का फर्क तो समझ आएगा. ई नाम योजना आज अशा प्रकारे डिजिटल जगामध्ये आपण आहोत. ई नाम योजनेनुसार शेतकरी आपल्याला योग्य भाव वाटला तरच आपला माल घर बसल्या विकू शकतो. आणि मला आनंद आहे की गावातला शेतकरी बंधू या व्यवस्थेशी चांगल्या प्रकारे जोडला गेला आहे. जवळपास 2.25 कोटी शेतकरी या व्यवस्थेमध्ये शेतमालाचा व्यवहार करतायत आणि जवळजवळ 1,00,000 कोटींचा व्यवहार शेतकरी बांधवांनी ई नाम योजनेतून केला आहे. आम्ही किसान क्रेडिट कार्डचा विस्तार केला. त्याच्याच जोडीला अनेक कामं सुरू केली आहेत. मग त्यामध्ये पशुपालन असेल, मत्स्यपालन असेल, कोंबड्या कुक्कुटपालन असेल, सौर ऊर्जेकडे जाण्याचा प्रयत्न असेल, सौर पंप बसवण्याची गोष्ट असेल, अशा अनेक नवीन गोष्टी आम्ही केल्या आहेत ज्यामुळे आज शेतकरी बांधवांच्या आर्थिक स्थितीत खूप मोठा फरक दिसून येत आहे. 2014 मध्ये आम्ही सत्तेवर येण्याआधी कृषी मंत्रालयाचं अंदाजपत्रक 27,000 कोटी रुपयांचं होतं. 27,000 करोड रुपये. आता यामध्ये 5 पटीनं वाढ झाली आहे. 5 गुना. हे अंदाजपत्रक 27,000 कोटींपेक्षा 5 पट वाढून जवळपास 1.5 लाख कोटींपर्यंत आम्ही पोहोचवलं आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत जवळपास 45,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. यामध्ये कुणीही दलाल मध्यस्थ नाही. कोणत्याही प्रकारची फायलिंगची झंझट नाही. एका क्लिकच्या मदतीनं पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतात. पण मी इथे मान्यवर सदस्यांना एक आग्रहपूर्वक जरूर सांगू इच्छितो की राजकारण करत राहिलं पाहिजे. पण मला सांगा की असं राजकारण करताना आपण शेतकरी बांधवांच्या हिताचा खेळ खंडोबा करणार का? इथल्या मान्यवर सदस्यांनी आपल्या राज्यात काय घडतंय
त्याकडे लक्ष द्यावं असा माझा आग्रह आहे. जे सदस्य शेतकरी बांधवांविषयी अगदी मोठमोठ्यानं बोलत आहेत त्यांनी तर जरा आपल्या राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावं. राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी आपण पात्र शेतकरी बांधवांची सूची केंद्राकडे का दिली जात नाही याकडे लक्ष द्यावं. राज्य या योजनेमध्ये का सहभागी होत नाहीत याविषयीही बोलावं. यामुळे नुकसान कुणाचं होतंय, कुणाचं नुकसान झालंय, त्या राज्यातल्या शेतकरी बांधवांचं नुकसान तुम्ही करत आहात हे लक्षात घ्या. मला वाटतं तुमच्यामुळे एकाही शेतकरी बांधवाचं नुकसान होता कामा नये. प्रत्येक मान्यवर सदस्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. शेतकरी वर्गासाठी खूप काम झालं आहे हे तर सर्वच सदस्य दबक्या आवाजात कबूलही करतायत. पण राज्यांमध्ये मात्र शेतकरी वर्गाला केलेले वादे पूर्ण केले गेले नाहीत. राज्यात सत्ता मिळाली तर आम्ही हे करू ते करू अशा घोषणा तर त्यांनी खूप केल्या होत्या, पण प्रत्यक्षात काही केलं नाही. फक्त मत घेण्यासाठी आणि सत्तेचं सिंहासन मिळवण्यासाठी या बाता मारल्या गेल्या. पण त्यांनी शेतकरी बांधवांसाठी केलं मात्र काहीच नाही. कमीत कमी इथे बसलेल्या मान्यवर सदस्यांनी तरी आपल्या राज्यातल्या शेतकरी बांधवांना त्यांना त्यांच्या हक्काचं जे काही आहे ते मिळवून देण्यामध्ये कसर सोडू नये. आपण ज्या राज्यांचे प्रतिनिधी आहोत तिथल्या शेतकरी बांधवांना निधी मिळवून द्यावा असा माझा आग्रह आहे. माननीय अध्यक्षजी, ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळी मी विस्तारानं सर्वांना एक प्रार्थना केली होती की सर्वांनी आपले विचार मांडावेत. त्यानंतर सभागृहाच्या कामाला प्रारंभ होण्यापूर्वीही मी ज्यावेळी प्रसारमाध्यमातल्या मंडळींसोबत बोलत होतो त्यावेळीही आपले विचार मांडले होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की आम्ही पूर्णपणे आर्थिक विषय, देशाची आर्थिक परिस्थिती या सर्व विषयांना समर्पित कार्यरत असणार आहोत. आमच्याकडे जितकं चैतन्य आहे, जितकं सामर्थ्य आहे, जितकी बुद्धी प्रतिभा आहे, या सर्वांचं सार संकलित करून या दोन्ही सभागृहांमध्ये काम करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. कारण ज्यावेळी देश दुनियेमध्ये आज जी आर्थिक स्थिती आहे त्याचा लाभ उठवण्यासाठी भारत कशी पावलं उचलणार आहे, कोणत्या दिशेनं काम करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की अजूनही आपल्याकडे वेळ आहे. काही दिवसांच्या सुट्टीनंतर ज्यावेळी आपण पुन्हा भेटणार आहोत त्यावेळी पूर्ण शक्तीनिशी आपण या कामाला प्रारंभ करूया असा माझा सर्व सदस्यांना आग्रह आहे. आपण आर्थिक विषयावर अधिकाधिक सखोल चर्चा करूया. अधिक व्यापकता त्यामध्ये असावी आणि चांगल्या नव्या संकल्पना तुम्ही सर्वांनी सुचवाव्यात. त्यामुळे देशामध्ये, दुनियेमध्ये ज्या संधी उपलब्ध होतील त्यांचा लाभ आपण सर्व ताकदीनिशी घेऊन पुढे जाऊ शकणार आहोत. मी आपल्या सर्वांना यासाठी निमंत्रित करतो. होय, मला असं वाटतं की आर्थिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करणं आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडताना जुन्या गोष्टी आपण विसरू शकत नाही. कारण आज आपण जिथे आहोत त्यावरूनच आपण उद्या कुठे असणार आहोत हे समजतं. आमचे माननीय सदस्य काही गोष्टी बोलतात त्याही योग्य आहेत. अमुक गोष्ट का झाली नाही, ही गोष्ट कधी होणार, कशी होणार, कधीपर्यंत ही गोष्ट पूर्ण होणार असंही सदस्य विचारतात. तर काही लोकांना वाटतं की तुम्ही टीका करत आहात. मला मात्र तुम्ही टीका करता आहात असं अजिबात वाटत नाही. उलट मला आपल्या प्रश्नांमुळे आनंद होतो की तुम्ही मला आणि आम्ही करत असलेलं काम समजून घेत आहात. याचं समाधान वाटतं, आनंद वाटतो. कारण तुम्हालाच असा विश्वास आहे की हे काम जर कोणी करू शकणार असेल तर ते फक्त आम्हीच करू शकतो, बाकी कोणीही हे काम करू शकत नाही. आणि आता तर म्हणूनच मला आपण विचारलेले प्रश्न म्हणजे टीका आहे असं अजिबात वाटत नाही. तुम्ही जे बोलता ती टीका आहे असं मी कधीच मानत नाही. मी ते एक प्रकारे मार्गदर्शन मानतो, प्रेरणा मानतो आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टींचं स्वागत करतो आणि त्या सर्वांचा स्वीकार करण्याचा प्रयत्नही करत असतो. आणि म्हणूनच या प्रकारच्या जितक्या चर्चा केल्या गेल्या आहेत त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांना विशेष धन्यवाद देतो. कारण का झालं नाही, कधी होणार, कसं होणार हे प्रश्न चांगले असतात. देशासाठी आपण काही ना काहीतरी विचार करतोय हे महत्त्वाचं आहे. पण जुन्या गोष्टींशिवाय आज काय घडतंय हे समजणं थोडं अवघड असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या आधी कसा कालखंड होता. भ्रष्टाचाराविषयी रोज चर्चा होत होती. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये भ्रष्टाचाराचाच मुख्य मथळा असायचा.
सभागृहामध्येही भ्रष्टाचारावरून लढाई होत होती. त्यावेळी जे काही बोललं जात होतं ते कोण विसरू शकेल? अनप्रोफेशनल बँकिंग हा विषय कोण विसरू शकेल? पायाभूत सुविधांचा अभाव असलेलं धोरण कोण विसरू शकेल? या अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आम्ही अनेक समस्यांना उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले आहेत. समस्याओं के समाधान खोजने की लॉन्ग टर्म गोल के साथ एक निश्चित दिशा पकड़ करके, निश्चित लक्ष्य पकड़ करके उसको पूरा करने का हमने लगातार प्रयास किया है. दीर्घकालीन ध्येयांची निश्चिती केली आणि त्या विशिष्ट दिशेनं आम्ही काम सुरू केलं. निश्चित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि माझा विश्वास आहे की या सर्वांचा परिणाम म्हणजे आज अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक तूट आहे तरीही महागाई नियंत्रित आहे आणि मॅक्रो इकॉनॉमी स्टेबिलिटी कायम आहे. मैं आपका आभारी हूं. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे कारण तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. हेही काम आम्हीच करणार आहोत. हां, मात्र एक काम आम्ही करणार नाही. हे एकच काम आम्ही अजिबात करणार नाही किंवा ते करूही देणार नाही. ते काम आहे तुमची बेरोजगारी काही आम्ही हटवू देणार नाही. वो है आपकी बेरोजगारी नहीं हटने देंगे. जीएसटीचा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. कॉर्पोरेट कर कमी करण्याची गोष्ट असो, IBC आणण्याची गोष्ट असो, थेट प्रत्यक्ष गुंतवणूक पद्धत FDI मुक्त करण्याचं काम असो, बँकांना भांडवली मदत करण्याचं काम असो, आम्ही ज्यावेळी जे काम करणं आवश्यक आहे ते काम करत आलो आहोत आणि दीर्घकाळासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी जी काही पावलं उचलणं सरकारला आवश्यक वाटतं ते सर्व करत आहोत. के लाभ भी आना शुरू हुए हैं और वो रिफॉर्म्स जिसकी चर्चा हमेशा हुई. आपल्याकडेही जे पंडित लोक होते तेही हेच बोलत होते, पण काम मात्र ते करू शकत नव्हते. अर्थशास्त्रज्ञ ज्या गोष्टींवर बोलत होते त्या सर्व गोष्टी एका पाठोपाठ एक लागू करण्याचं काम आमचं सरकार करत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल, आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आमच्या सरकारनं घेतले आहेत. हमने कई महत्वपूर्ण निर्णय किए हैं. 2019 जानेवारी 2019 ते 2020 या कालावधीमध्ये 6 वेळा GST महसूल 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाला आहे. GST रेवेन्यू 1,00,000 करोड़ से ज्यादा रहा है. अगर मैं FDI की बात करूं, जर FDI विषयी चर्चा करायची झाली तर एक सांगतो, 2018 एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंत FDI $22 अब्ज होता. आज याच अवधीमध्ये FDI $26 अब्ज टप्पा ओलांडत आहे. यावरूनच स्पष्ट होतं की परदेशी गुंतवणूकदारांना भारताविषयी विश्वास जास्त वाटू लागला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा विश्वास वाढला आहे आणि भारतामध्ये आर्थिक गुंतवणुकीसाठी अपार संधी आहेत असं त्यांचंही मत बनलं आहे. अनेक लोकांनी चुकीच्या माहितीनं अफवा पसरवण्याचं कामही केलं, पण चुकीच्या अफवा पसरलेल्या असतानाही लोकांना खरी परिस्थिती काय आहे हे चांगलं माहिती झालं आहे. हमारा विजन आमचं व्हिजन मोठी गुंतवणूक, चांगल्या पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन करणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं आणि जास्तीत जास्त नोकरीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे आहे.
असं आहे की मी आपले शेतकरी बांधवांकडून खूप शिकतो. कोणताही शेतकरी जेव्हा खूप कडक उन्हाळा असतो तेव्हाच जमिनीची नांगरणी करतो. खेत जोत करके तैयार रखता है. त्यावेळी काही तो बियाणं पेरत नाही, तर अगदी योग्य वेळीच बियाणं पेरतो. आणि आता गेले 10 मिनिटं माझं जे काही सुरू आहे ना, ते म्हणजे माझी शेतजमीन नांगरण्याचं काम सुरू आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये अगदी योग्य जागा तयार झाली आहे. आता मी एक एक बियाणं त्यामध्ये लावणार आहे. माननीय अध्यक्षजी, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया या योजनांमुळे देशामध्ये स्वयंरोजगारामध्ये खूप मोठी ताकद मिळाली आहे. इतकंच नाही, या देशामध्ये कोटी कोटी लोक जर पहिल्यांदाच मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन स्वतःची रोजीरोटी कमवायला लागले आहेत. याचबरोबर आणखी कुणाला गरजू असलेल्या 2, 3, 4 जणांना त्यांनी रोजगार देण्यातही यश मिळवलं आहे. रोजी रोटी कमाने लगे, लेकिन किसी और को भी 1 को 2 को 3 को रोजगार देने में सहभागी. इतकंच नाही तर पहिल्यांदाच ज्यांना बँकेकडून धन मिळालं आहे अशा मुद्रा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी 70% आमच्या माता भगिनी आहेत. ही 70% मंडळी आर्थिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत कधीच कार्यरत नव्हती, मात्र आज काही ना काही उद्योग व्यवसाय करून अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. 28,000पेक्षा जास्त स्टार्टअप नव्यानं सुरू झाले आहेत. आणि ही आज आनंदाची गोष्ट आहे की टियर 2, 3 सारख्या शहरांमध्ये हे उद्योग व्यवसाय आहेत. याचाच अर्थ आमच्या देशातला युवक नवीन संकल्प निश्चित करून पुढे जात आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 22 कोटींपेक्षा जास्त ऋण स्वीकृत झालं आहे आणि करोडो युवकांना रोजगार मिळाला आहे. करोड़ों युवाओं ने खुद ने तो रोजगार नहीं, खुद ने रोजगार को पाया है. फॉर्मल सेक्टर में अजय रंजन जी, मैं ऐसा करता हूं, आप एक समय तय कीजिए. आपको जितना कहना है मैं दोबारा बैठ लूंगा, क्योंकि ये सब लोग पीछे हंस रहे हैं और आपकी प्रतिष्ठा को झटका लगे अच्छा नहीं. सत्तर साल की देश की राजनीति ऐसी रही है कि कोई कांग्रेसी सेल्फ सफिशिएंट नहीं हो सकता, ऐसा हो ही नहीं सकता. जागतिक बँकेच्या डेटा ऑन एंटरप्रेन्योरनुसार भारत संपूर्ण विश्वामध्ये 3ऱ्या स्थानी आहे. उसमें भारत का दुनिया के अंदर 3रा स्थान है. सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2019 या दरम्यान 2019 के बीच EPFO पेरोल डाटा पाहिला तर लक्षात येईल 1,49,00,000 नवीन खातेदार यामध्ये आले आहेत. नए सब्सक्राइबर्स आए. ये बिना हे लोक तर बिना रोजगार पैसे जमा करत नाहीत. मी एका काँग्रेस नेत्याचं घोषणापत्र कालच ऐकलं. त्यांनी घोषणा केली आहे की 6 महिन्यात मोदींना काठी न मारू, कि 6 महीने में मोदी को डंडे मारेंगे. और आणि ही गोष्ट बरोबर आहे की हे काम थोडं अवघड आहे, कारण यासाठी तयारी करण्यासाठी 6 महिने तर लागणारच आहेत. तर 6 महिने अवधी तर चांगलाच आहे, पण मीही काही निश्चित ठरवलंय. 6 महिने रोज सकाळी सूर्यनमस्कार घालण्याची संख्या मी वाढवणार आहे. ताकि अब तक
आतापर्यंत जवळपास गेले 20 वर्ष ज्या प्रकारे मी वाईट शिव्या ऐकत आलो आहे, त्यामुळे मी स्वतःला शिवीप्रूफ बनवलं आहे. 6 महीने आता 6 महिने असे सूर्यनमस्कार घालीन की माझ्या पाठीला काठ्या झेलण्याची ताकद येईल. की ताकत वाला बना. काही हरकत नाही, पण तरीही तुम्ही काठ्यांनी झोडपणार हे आधीच जाहीर केलं त्याबद्दल आभारी आहे. यामुळेच तर हे 6 महिने कसरत वाढवण्यासाठी मला नक्कीच वेळ मिळणार आहे. माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष जी, मैं 30-40 मिनट से बोल रहा था, लेकिन करंट पहुंचते पहुंचते इतनी देर लगी. बहुत सी ट्यूबलाइट का ऐसा ही होता है. माननीय अध्यक्षजी, इंडस्ट्री आणि डिजिटल इकॉनॉमी यांच्यामुळे रोजगाराच्या कोट्यवधी नवीन संधी निर्माण होत असतात. कौशल्य विकास, नवीन कुशल कामगारांची फौज तयार करणं, कामगार सुधारणा याविषयी संसदेमध्ये आधीच एक प्रस्ताव आला आहे. आणखी काही प्रस्ताव आहेत. मला विश्वास आहे की या सभागृहामध्ये या प्रस्तावांनाही पाठिंबा मिळेल. यामुळे देशामध्ये रोजगाराच्या संधींमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. आम्ही गेल्या शतकाचा विचार करून पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला विश्वामध्ये बदलत असलेल्या आर्थिक परिस्थितीचं भान जागरूक करण्याची गरज आहे. नवीन विचारांबरोबरच विश्वाच्या बाजारपेठेत होत असलेले बदल स्वीकारून पुढे वाटचाल केली पाहिजे. ज्या पद्धतीनं वैश्विक परिस्थिती बदलली आहे त्या बदलांना स्वीकारून पुढे जावं लागणार आहे. आणि म्हणूनच मी या सभागृहातल्या मान्यवर सदस्यांना प्रार्थना करतो की कामगार सुधारणा करण्याचं काम जर आपण लवकरात लवकर केलं तर कामगारांना पुढे जाणं शक्य होणार आहे. रोजगारांच्या नवीन संधी मिळण्यासाठी त्यांना सुविधा मिळतील आणि माझा विश्वास आहे की भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ लिव्हिंग उपयुक्त राहतील. ये ऐसे नहीं हो रहा. माननीय मंत्री जी, कोई टिप्पणी मत कीजिए. माननीय अध्यक्षजी, आगामी काही दिवसात आम्ही असंख्य कोटींच्या पायाभूत सेवा देण्यासाठी मिशन म्हणून काम करणार आहोत. ही गोष्ट खरी आहे. पण गेल्या कार्यकाळामध्येही तुम्ही पाहिलं असेल की देशाच्या आर्थिक विकासाला ताकद देण्याचं, बळकटी आणण्याचं काम करण्यामध्ये पायाभूत सुविधांचं मोठं महत्त्व आहे. आणि आपण जितका भर पायाभूत सुविधांच्या विकासाला देऊ तितकी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत. नवनवीन उद्योगांना संधी मिळणार आहेत. आणि म्हणूनच आम्ही पायाभूत सुविधांचं काम वेगानं पूर्ण करत आहोत. आधी तर पायाभूत सुविधा आहेत काय नाहीत काय त्याचा काही उपयोगच नव्हता. पायाभूत सुविधा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट इतकंच बोललं जात होतं. पायाभूत सुविधा म्हणजे निविदा प्रक्रिया होती. यामध्ये मध्यस्थ, दलाल होते. थोडक्यात काय तर पायाभूत सुविधांविषयी चर्चा सुरू झाली की लोकांना वाटायचं गैरकामच सुरू झालं आहे. आज आम्ही पारदर्शकतेनं 21व्या शतकातला आधुनिक भारत बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचं काम तयार करण्यावर भर देत आहोत. आणि आमच्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा खेळ नाही. मला असं वाटतं की पायाभूत सुविधा या त्या भागामध्ये नवीन भविष्य घेऊन येत असतात.
और कच्छ से कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छ ते कोहिमापर्यंत जोडण्याचं काम करण्याची ताकद या पायाभूत सुविधांमध्ये असते. एस्पिरेशंस और अचीवमेंट्स को जोड़ने का आकांक्षा आणि उपलब्धी यांना जोडण्याचं काम पायाभूत सुविधा करत असतात. और उनके सपनों को लोकांना आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधा. क्रिएटिविटी लोकांमधल्या सर्जनशीलतेला ग्राहकांपर्यंत जोडण्याचं काम पायाभूत सुविधांमुळेच संभव होऊ शकतं. एका मुलाला शाळेशी जोडण्याचं काम मग छोट्याशा रस्त्याच्या सुविधेमुळेच होत असतं. एका शेतकरी बांधवाला बाजाराला जोडण्याचं काम पायाभूत सुविधा करतात. एका व्यावसायिकाला ग्राहकापर्यंत जोडण्याचं काम पायाभूत सुविधा करतात. लोकांना लोकांशी जोडण्याचं कामही पायाभूत सुविधा करतात. एका गरीब गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम पायाभूत सुविधा करतात. आणि म्हणूनच जलसिंचनापासून ते उद्योगांपर्यंत, सामाजिक पायाभूत सुविधांपासून ते ग्रामीण पायाभूत सुविधांपर्यंत, रस्त्यांपासून ते बंदरांपर्यंत आणि हवाई मार्गांपासून ते जलमार्गांपर्यंत आम्ही अनेक कामांचा प्रारंभ केला आहे. इंफ्रास्ट्रक्चर से लेकर के रूरल इंफ्रास्ट्रक्चर तक, रोड से लेकर के पोर्ट तक और एयरवेज से लेकर के वाटरवेज तक हमने अनेक ऐसे इनिशिएटिव लिए हैं. गत 5 वर्ष में गेल्या 5 वर्षांमध्ये ही कामं सुरू झाल्याचं देशानं पाहिलंय आणि लोकांनी ही कामं पाहिली म्हणूनच तर पुन्हा आम्हाला इथं बसवलंय. यूपी की जनता ने बता दिया है ये. आम्हाला इथं पोहोचवणारं हे पायाभूत सुविधांचंच तर काम आहे. माननीय अध्यक्षजी, मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आमच्या इथे पायाभूत क्षेत्रामध्ये कसं काम केलं जातं याचं हे उदाहरण आहे. आमच्या इथं पायाभूत क्षेत्राचं काम सुरू होतं. ही फक्त दिल्लीचीच गोष्ट आहे. तिचा विचार करूया. दिल्लीमध्ये वाहतुकीची कोंडी, पर्यावरण आणि हजारो मालमोटारी दिल्लीतून जात आहेत. 2009 मध्ये UPA सरकारचा संकल्प होता की 2009 पर्यंत या दिल्लीच्या सभोवती जो एक्सप्रेस वे आहे तो पूर्ण करायचा. म्हणजे या मार्गाचं काम पूर्ण करण्याचा UPA सरकारचा संकल्प होता. 2014 मध्ये आम्ही सत्तेवर आलो तोपर्यंत हा रस्ता कागदावरच बनलेला होता आणि मग आम्ही सत्तेवर आल्यानंतर 2014 पासून आम्ही हे काम मिशन मोडवर सुरू केलं. आज पेरिफेरल एक्सप्रेस वेचं काम पूर्ण झालं आहे. 40,000पेक्षा जास्त मालमोटारी आता दिल्लीमध्ये येत नाहीत. थेट बाहेरच्या बाहेर बनलेल्या रस्त्यावरून जातात आणि त्यामुळे दिल्लीला प्रदूषणापासून वाचवणं हे महत्त्वाचं काम आम्ही केलं. पण आता सांगा, पायाभूत सुविधांचं महत्त्व नेमकं काय आहे? 2009 पर्यंत काम पूर्ण करण्याचं स्वप्न 2014 पर्यंत कागदावरच्या रेषा म्हणून पडून राहणं हे आहे का? आता पायाभूत सुविधा प्रत्यक्षात बनवणं आणि त्या कागदावर बनवणं यामध्ये नक्कीच अंतर आहे ना. हे अंतर समजण्यासाठी थोडा वेळ लागेल. माननीय अध्यक्षजी, आणखी काही विषयांवर मी थोडं स्पष्ट बोलू इच्छितो. शशी थरूरजी, नाईलाज आहे पण बोललं तर पाहिजे. कारण काय आहे, काही लोक पुन्हा पुन्हा राज्यघटना वाचवण्याची गोष्ट बोलतायत. संविधान बचाने की बातें की है. आणि मलाही असंच वाटतंय की राज्यघटना वाचवण्याची चर्चा काँग्रेसनं दिवसभरात 100 वेळा तरी केली पाहिजे. काँग्रेसचा तर हा मंत्रच असला पाहिजे. 100 वेळा घटना वाचवा, घटना वाचवणं आवश्यक आहे असं म्हटलं पाहिजे. कारण राज्यघटनेबरोबर कधी काय झालं, घटनेचं महात्म्य काय आहे, ही गोष्ट काँग्रेसला समजली असती तर हे असं काही घडलंच नसतं. आणि म्हणूनच तुम्ही लोक जितक्या वेळा घटना वाचवा असं म्हणणार आहात तितक्या वेळा ते तुम्हाला तुमच्या चुकांची उजळणी करून देणार आहेत.
तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव त्याच वेळी होऊ शकणार आहे. सच में तुम्ही ज्या हेतूनं राज्यघटना वाचवा म्हणता त्याच वेळी तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला जाणवणार आहेत आणि खरोखरीच राज्यघटना म्हणजे या देशामध्ये महान मौल्यवान आहे. तिच्या महान ताकदीचा अनुभव तुम्हाला येईल. माननीय अध्यक्ष महोदय, हीच ती संधी आहे आणीबाणी राज्यघटना वाचवण्याची. तुम्हाला लक्षात नाही आलं का? आणीबाणी लावणारे हेच लोक आहेत. राज्यघटना वाचवण्यासाठी त्यांना वारंवार सांगण्याची गरज आहे, कारण न्यायव्यवस्था आणि न्यायिक समीक्षेचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला होता. म्हणूनच यांना वारंवार राज्यघटनेची आठवण करून दिली पाहिजे. जे लोक लोकांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याविषयी बोलले होते त्यांना वारंवार राज्यघटना ऐकवली पाहिजे, शिकवली पाहिजे. ज्या लोकांनी सर्वाधिक वेळा राज्यघटनेत बदल करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्या लोकांना राज्यघटना वाचवण्याविषयी बोलण्या वाचून काही पर्याय नाही. अनेक वेळा राज्य सरकारं बरखास्त केली आहेत, लोकांनी निवडून दिलेली सरकारं बरखास्त केली आहेत. त्यांच्यासाठी राज्यघटना वाचवली पाहिजे हे वारंवार बोलून ते संस्कार जगण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं एक प्रस्ताव मंजूर केला होता. लोकशाही आणि राज्यघटनेनं स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळानं एक प्रस्ताव मंजूर केला होता. पत्रकार परिषदेत तो प्रस्ताव फाडून फेकून देणाऱ्यांसाठी राज्यघटना वाचवण्याचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच त्या लोकांसाठी वारंवार संविधान बचावचा मंत्र वारंवार बोलला पाहिजे. पीए आणि पीएमओच्या वरती राष्ट्रीय सल्लागार समिती आहे. रिमोट कंट्रोलनं सरकार चालवणाऱ्यांना संविधानाचं महात्म्य समजावणं फार गरजेचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, संविधान वाचवण्याच्या नावावर दिल्ली आणि देशात काय सुरू आहे हे देश पाहतोय. देशाला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि देश कधीतरी या विरुद्ध नक्कीच आवाज उठवेल. माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष जी, संविधान की वकालत के नाम पर दिल्ली और देश में क्या क्या हो रहा है वो देश भली भांति देख रहा है, समझ भी रहा है और देश की चुपकिदी कभी न कभी तो रंग लाएगी. सर्वोच्च न्यायालय संविधानाचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे की सामान्य नागरिकाला त्रास होणारे, हिंसक मार्गाने जाणारे आंदोलन करू नका. आंदोलन ऐसे न हो जो हिंसा का रास्ते चल पड़े. ये बार बार सुप्रीम कोर्ट के कहने के बाद भी अधीर जी देखिए, आपने इतनी मेहनत की है, आपका सीआर अब ठीक हो गया है, चिंता मत करिए. नहीं, आपका सीआर हो गया, आपका सीआर ठीक हो गया, आपका सीआर ठीक हो गया है, आपका सीआर ठीक हो गया. संविधान वाचवण्याच्या बाता मारणारा काळ, पण हेच डाव्या विचारसरणीचे लोक, हेच काँग्रेसी, हेच मतदानाचे राजकारण करणारे लोक तिथे जाऊन लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत, प्रक्षोभक भाषणं करत आहेत. माननीय अध्यक्ष जी, एक शायर ने माननीय अध्यक्ष जी, एक शायर ने कहा था. माननीय अध्यक्ष महोदय, एक शायर म्हणाले होते, खूब पर्दा है,
खूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं। खूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं। सांप छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं। पब्लिक सब जानती है, सब समझती है। जिस तरह के बयान दिए गए सदन में, उसका जिक्र सही नहीं है। माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष महोदय, पिछले दिनों जो मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारची भाषा बोलली गेली, जिस प्रकार जी वक्तव्य करण्यात आली, त्याचा उल्लेख आज सभागृहात झाला. इसका जिक्र और सदन सभागृहातले मोठमोठे नेते सुद्धा तिथे जातात, ही खूपच खेदाची बाब आहे. कांग्रेस के समय में दादा पश्चिम बंगाल के पीड़ित लोग यहाँ बैठे हैं. पश्चिम बंगालमधले पीडित लोक इथे बसले आहेत. तिथे काय सुरू आहे याबद्दल जर त्यांनी सांगायला सुरुवात केली तर दादा तुम्हाला फार त्रास होईल. निर्दोष लोकांना कशा प्रकारे मारलं जातं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. लोगों को किस प्रकार से मौत के घाट उतार दिया जाता है, वो बड़ी बात ही जानते हैं लोग. माननीय अध्यक्ष जी, कांग्रेस के समय में माननीय अध्यक्ष महोदय, मी जरा ह्यांना विचारू इच्छितो की काँग्रेसच्या शासन काळात संविधानाची काय परिस्थिती होती, लोकांच्या हक्कांची काय स्थिती होती. जर राज्यघटना इतकी महत्त्वाची आहे जे आम्ही मानतो, अगर संविधान इतना महत्वपूर्ण है जो हम मानते जर हैं, तुम्हाला देखील असंच वाटतं तर जम्मू काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं होतं. संविधान लागू करने में आपको किसने रोका? इसी संविधान के दिए अधिकार राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांपासून जम्मू काश्मीरच्या लोकांना वंचित ठेवण्याचं पाप कुणी केलं होतं. आणि शशीजी, तुम्ही तर जम्मू काश्मीरचे जावई होतात, मग तुम्ही तर त्या मुलींची काळजी करायला पाहिजे होती. तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष जी, एक सांसद ने कहा, एका माननीय खासदारानं म्हटलं होतं की जम्मू काश्मीर आता आपली ओळख हरवून बसला आहे. अपनी आइडेंटिटी खोई है. किसी ने कुणी म्हटलं कुणाच्या तरी नजरेत जम्मू काश्मीर म्हणजे केवळ जमीन होती. कश्मीर मतलब जमीन ही था. माननीय अध्यक्ष जी, कश्मीर में जिनको माननीय अध्यक्ष महोदय, काश्मीरमध्ये ज्यांना केवळ जमीनच दिसते त्यांना या देशाबद्दल काहीच माहिती नाही आणि हे त्यांच्या बौद्धिक दारिद्र्याचं लक्षण आहे. काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. का मुकुटमणि है. कश्मीर ये भारत का मुकुटमणि है. माननीय अध्यक्ष जी, कश्मीर की आइडेंटिटी बम, बंदूक और अलगाववाद बना दी गई थी. माननीय अध्यक्ष महोदय, बॉम्ब, बंदूक आणि फुटीरतावाद ही काश्मीरची ओळख झाली होती. 19 जानेवारी 1990चे जे लोक ओळखीची गोष्ट करतात, 19 जानेवारी 1990ची ती काळ रात्र, त्या दिवशी काही लोकांनी काश्मीरच्या ओळखीला लोगों ने तिलांजली दिली होती. की आइडेंटिटी को दफना दिया था. कश्मीर की आइडेंटिटी सूफी परंपरा है. सर्व पंथ समभाव ही काश्मीरची ओळख आहे. पंथ संभाव की है. कश्मीर के प्रतिनिधि
माम लालदेड, नंदऋषी, सय्यद बुलबुल शाह, मीर सय्यद अली हमदानी हे प्रतिनिधी काश्मीरची ओळख आहेत. कुछ लोग कहते हैं माननीय अध्यक्ष महोदय, काही लोक म्हणतात कलम 370 रद्द केल्यानंतर आग लागेल. लग जाएगी. कसले भविष्यवेत्ते आहेत हे? 370 रद्द केल्यानंतर आग लागेल? आज काही लोकांचं म्हणणं आहे की काही नेते मंडळी कारागृहात आहेत. मी आज त्या सर्वांना सांगू इच्छितो, जरा मी या सभागृहाला, हे सभागृह राज्यघटनेची रक्षा करत, हे सभागृह राज्यघटनेप्रती समर्पित आहे, हे सभागृह राज्यघटनेला गौरव प्रदान करणारं सभागृह आहे, राज्यघटनेप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या सदस्यांनी भरलेलं हे सभागृह आहे. मी आज सर्व सन्माननीय सदस्यांच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कि आज कोशिश करना चाहता हूं. जर तसं असेल तर माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष महोदय, मेहबूबा मुफ्ती यांनी 5 ऑगस्टला काय सांगितलं होतं? मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या, आणि राज्यघटनेप्रती समर्पित लोकांनी जरा लक्ष देऊन ऐका, त्या म्हणाल्या होत्या, भारतानं काश्मीरला धोका दिला आहे. भारत ने, ये शब्द बड़े गंभीर है. उन्होंने कहा था भारत ने कश्मीर के साथ धोखा किया. आम्ही ज्या देशासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता त्याने आम्हाला फसवला आहे. फैसला किया था, उसने हमें धोखा दिया है. ऐसा लगता है कि हमने असं वाटतं की 1947 मध्ये आमची निवड चुकली होती. गलत चुनाव कर लिया था. राज्यघटनेचा आदर करणाऱ्या लोकांना ही भाषा मान्य आहे का? की भाषा को त्यांची बाजू घेता? उनकी वकालत करते हो. त्यांना अनुमोदन देता? उसी प्रकार से श्रीमान त्याचप्रमाणे ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, अब्दुल्ला जी ने ते म्हणाले होते कलम 370 रद्द केल्यामुळे असा भूकंप येईल की काश्मीर भारतापासून वेगळा होईल. आर्टिकल 370 को हटाना. प्लीज 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 माननीय अध्यक्ष जी, उमर अब्दुल्ला जी ने कहा था कि आर्टिकल 370 को हटाना ऐसा भूकंप लाएगा कि कश्मीर भारत से अलग हो जाएगा. माननीय अध्यक्ष महोदय, फारुख अब्दुल्लाजी म्हणाले होते, फारूक अब्दुल्ला जी ने कहा था 370 कलम 370 रद्द केल्यामुळे काश्मीरी लोकांच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होईल. प्रशस्त करेगा. अगर जर कलम 370 रद्द केलं तर भारताचा झेंडा फडकवणारी एकही व्यक्ती काश्मीरमध्ये शिल्लक राहणार नाही. क्या इस भाषा से, इस भावना से भारताच्या राज्यघटनेप्रती समर्पित कुणीही व्यक्ती अशी भाषा, अशी भावना स्वीकारू शकते का? त्यांच्याशी ते सहमत होऊ शकतात का? मी हे सर्व अशा लोकांसाठी सांगतोय ज्यांचा अंतरात्मा अजूनही जिवंत आहे. माननीय अध्यक्ष जी, ये वो लोग हैं. माननीय अध्यक्ष महोदय, हे ते लोक आहेत ज्यांना काश्मीरच्या लोकांवर बिलकुल विश्वास नाही आणि म्हणूनच ते ही भाषा बोलत आहेत. इसलिए ऐसी भाषा आम्ही ते लोक आहोत ज्यांना काश्मीरच्या जनतेवर विश्वास आहे. की आवाम पे भरोसा है.
आम्ही विश्वास ठेवला. हमने कश्मीर की आम्ही काश्मीरच्या जनतेवर विश्वास ठेवला आणि कलम 370 रद्द केलं आणि आज जलद गतीनं विकास सुद्धा करत आहोत. आणि आता काश्मीर असो, ईशान्य असो, केरळ असो, और इस देश के किसी या देशातल्या कोणत्याही प्रदेशातली परिस्थिति अशांत करण्याची कुणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही. चाहे केरल हो, कोई भी इजाजत नहीं दी जा सकती. हमारे मंत्री भी आमचे मंत्री सतत जम्मू काश्मीरला भेट देत असून जनतेशी संवाद साधत आहेत. जनता के साथ आम्ही जनतेशी संवाद साधून तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. की समस्याओं का समाधान करने के लिए हम प्रयास कर रहे हैं. माननीय अध्यक्ष महोदय, जम्मू काश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी, जम्मू काश्मीरच्या विकासासाठी, जम्मू काश्मीरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही राज्यघटनेला समर्पित असणारे सगळेच वचनबद्ध आहोत, पण त्याचवेळी मला लडाखबद्दल सुद्धा सांगायचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हमारे देश में आपल्या देशातलं सिक्कीम हे एक असं राज्य आहे ज्यानं स्वतःला सेंद्रिय राज्याची ओळख मिळवून दिली आहे. आणि एक प्रकारे देशातल्या अनेक राज्यांसाठी सिक्कीमसारखं छोटंसं राज्य प्रेरणादायी बनलं आहे. और एक प्रकार से देश के कई राज्यों को सिक्किम जैसे छोटे राज्य ने प्रेरणा दी. यासाठी सिक्कीमचे नागरिक अभिनंदनासाठी पात्र आहेत. लडाख, माझा असा विश्वास आहे की माझ्या मनात लडाखचं चित्र स्पष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपला शेजारी देश भूतानची ज्या प्रकारे पर्यावरणासाठी आणि कार्बन तटस्थ देश म्हणून प्रशंसा होते, त्याचप्रमाणे लडाखची सुद्धा प्रशंसा व्हावी. आपण सर्व देशवासियांनी संकल्प करूया की आपण लडाखला कार्बन तटस्थ प्रदेश म्हणून विकसित करू, देशासाठी एक ओळख निर्माण करू. आणि मला खात्री आहे की याचा आदर्श म्हणून भविष्यातल्या पिढ्यांना फायदा होईल. आणि जेव्हा मी लडाखला जाईन त्यांच्याबरोबर राहून मी एक आराखडा बनवण्याच्या दिशेनं काम करत आहे. उसका लाभ आने वाली पीढ़ियों को एक मॉडल के रूप में मिलेगा, ऐसा मुझे पूरा विश्वास है. और मैं जब लद्दाख जाऊंगा, इनको उनके साथ रह करके मैं इसकी एक डिजाइन बनाने की दिशा में आगे बढ़ रहा हूं. माननीय अध्यक्ष महोदय, इथे सभागृहानं एक कायदा संमत केला. जो कानून इस सदन ने पारित किया, दोन्ही सभागृहात सुधारणेला मंजुरी देण्यात आली. जे अधिसूचित झालं या संदर्भात सुद्धा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न होत आहे. में भी कुछ न कुछ कोशिशें हो रही है. सीएए लाने CAA आणण्यासाठी. आणि काही लोक म्हणत आहेत की CAA आणण्याची घाई काय होती. काही आदरणीय सदस्यांनी सांगितलं की हे सरकार भेदभाव करत आहे. हे सरकार हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करत आहे. काही म्हणाले की आम्हाला देशाचे तुकडे करायचे आहेत. बरंच काही बोललं गेलं आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा बरंच काही बोललं जात आहे. देश के टुकड़े करना चाहते हैं, बहुत कुछ कहा गया और यहां से बाहर बहुत कुछ बोला जाता है. काल्पनिक भीती निर्माण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. आणि हे तेच लोक आहेत जे देश विभाजनाची भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत आहेत. खड़े रह करके फोटो खिंचवाते हैं. देश के टुकड़े टुकड़े करने वालों के बगल में खड़े होकर के जो लोग फोटो खिंचवाते हैं, दशकों से पाकिस्तान अनेक दशकांपासून हीच भाषा बोलत आहे. पाकिस्तान हेच बोलत आहे. भाषा बोलता आया है. पाकिस्तान यही बातें कर रहा है. भारताच्या मुस्लिमांना भडकवण्यासाठी पाकिस्ताननं कोणतीही कसर सोडलेली नाही. पाकिस्तान ने कोई कसर छोड़ी नहीं है. भारतातल्या मुस्लिमांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्ताननं प्रत्येक खेळी खेळली आहे. आणि आता त्यांची कोणतीच खेळी यशस्वी होत नाही. त्यांच्या कुठल्याच प्रयत्नांना यश मिळत नाही. चलती नहीं है. पाकिस्तान की बात बढ़ नहीं पा रही है. तब जब मैं हैरान हूं, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की भारतातल्या लोकांनी ज्यांना सत्तेतून पाय उतार व्हायला भाग पाडलं, आता तेच लोक
हे काम करत आहेत ज्याची कल्पना या देशानं कधीच केली नसेल. आम्हाला आठवण करून दिली जात आहे की भारत आणि जय हिंदचा नारा आमचे मुस्लिम होते. समस्या हीच आहे की काँग्रेस आणि त्यांच्या नजरेत हे लोक नेहमी फक्त मुस्लिम होते. त्यांच्या नजरेत हे लोक नेहमी फक्त आणि फक्त मुस्लिम होते. आमच्या दृष्टीनं ते भारतीय आहेत. हिंदुस्तानी मग खान अब्दुल गफार खान असो किंवा अशफाक उल्ला खान. माननीय अध्यक्ष जी, मेरा सौभाग्य रहा है कि लड़कपन में मेरा सौभाग्य रहा है कि लड़कपन में माननीय अध्यक्ष महोदय, मला लहानपणी खान अब्दुल गफार खानजींच्या पायाला स्पर्श करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं याचा मला अभिमान आहे. माननीय अध्यक्ष महोदय, खान अब्दुल गफार खान असो, अशफाक उल्ला खान असो, अशफाक उल्ला खान हो, बेगम हजरत महल असो, वीर शहीद अब्दुल करीम असो किंवा माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, आमच्या नजरेत हे सर्वजण भारतीय आहेत. सबके सब हमारी नजर से भारतीय हैं. सदन का समय ज्यादा लेने के लिए मैंने नाम कुछ कम बोले. आप जोड़ देना ना, जो भी ये नाम लिखवा दे मेरे भाषण में लिख देना. थैंक यू फॉर दिस असिस्टेंस. माननीय अध्यक्ष जी, माननीय अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी काँग्रेस आणि त्यांच्यासारखे इतर पक्ष भारताच्या नजरेतून भारताकडे पाहू लागतील त्यांना आपली चूक लक्षात येईल. हो, नक्की येईल. उसे अपनी गलती का एहसास होगा. महोदय, मी काँग्रेस आणि त्यांच्या कार्यप्रणालीचा देखील आभारी आहे, कारण त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात जो काही गोंधळ घातला आहे, उन्होंने सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट को लेकर के हो हल्ला मचाए रखा हुआ है. जर त्यांनी विरोध केला नसता, इतका गोंधळ घातला नसता, तर कदाचित या देशाला त्यांचं खरं रूप कळलं नसतं. शायद उनका असली रूप देश को पता ही नहीं चलता. ये इनका देश ने देख लिया है कि दल के पक्षासाठी कोण आणि देशासाठी कोण हे या देशानं पाहिलं आहे. और मैं चाहता हूं, आणि मला असं वाटतं की आता जेव्हा चर्चा सुरू झालीच आहे तर ती पूर्णत्वाला गेलीच पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, पंतप्रधान होण्याची इच्छा कुणाचीही असू शकते आणि त्यात काहीही वाईट नाही. लेकिन पण कुणाला तरी पंतप्रधान बनवायचं होतं म्हणून देशाच्या अखंडतेवर एक रेष ओढली आणि देशाचं विभाजन केलं. खींची गई और देश का बंटवारा कर दिया. फाळणीनंतर ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, त्यांचा छळ केला गेला, त्याची कल्पनाही करता येणार नाही. और अन्य अल्पसंख्यकों पर अत्याचार हुआ, जुल्म हुआ, जोर जबरदस्ती हुई, उसकी कल्पना तक नहीं की जा सकती. मला फक्त काँग्रेसच्या सहकार्यांना विचारायचं आहे, क्या आपने कभी तुम्ही कधी भूपेंद्र कुमार दत्त यांचं नाव ऐकलं आहे का? दादा आप कांग्रेस में चले गए? अरे ममता दीदी भाषण सुन रही है. काँग्रेसला हे माहीत असणं फार महत्त्वाचं आहे आणि जे येथे नाहीत त्यांनाही हे माहीत असणं आवश्यक आहे. भूपेंद्र कुमार दत्त हे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य होते. स्वातंत्र्य लढ्यात
त्यांनी 23 वर्ष तुरुंगात घालवली. 23 साल उन्होंने जेल में बिताए थे. वो एक ऐसे महापुरुष ते एक असे महापुरुष होते ज्यांनी न्यायासाठी कारागृहात 78 दिवस उपोषण केलं आणि हा त्यांच्या नावावर एक विक्रम आहे. और ये भी उनके नाम एक रिकॉर्ड है. विभाजन के बाद फाळणीनंतर भूपेंद्र कुमार दत्त पाकिस्तानातच राहिले. पाकिस्तान में ही रुक गए थे. वहां के ते तिथल्या संविधान सभेचे सदस्यही होते. जब संविधान का काम चल ही रहा था, संविधानाचं काम सुरूच होतं. अगदी नुकतंच हे काम सुरू झालं होतं आणि त्याच सभेत भूपेंद्र कुमार दत्त यांनी जे सांगितलं होतं ते मला आज पुन्हा सांगायचं आहे, कारण जे आमच्यावर आरोप करतात त्यांच्यासाठी हे समजणं फार महत्त्वाचं आहे. उसे आज मैं दोहराना चाहता हूं, क्योंकि जो लोग हम पे आरोप मढ़ रहे हैं उनके लिए समझना बहुत जरूरी है. भूपेंद्र कुमार दत्त म्हणाले होते, So far as this side of Pakistan is concerned, the minorities are practically liquefied. Liquidated. Practically liquidated. Those of us who are here to live represent near a core of people still left in East Bengal, live under a total sense of frustration. ये भूपेंद्र कुमार दत्त ने बंटवारे के तुरंत बाद वहां की संविधान फाळणीनंतर लगेचच त्या सभेत भूपेंद्र कुमार दत्त यांनी हे मत व्यक्त केलं होतं. स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासूनच तिथल्या अल्पसंख्याकांची अशीच स्थिती होती. यानंतर पाकिस्तानमधली परिस्थिती इतकी बिकट झाली की भूपेंद्र कुमार दत्त यांना भारतात येऊन शरण घ्यावी लागली आणि नंतर त्यांचा मृत्यूही इथेच झाला. पाकिस्तान में स्थिति इतनी खराब हो गई कि भूपेंद्र दत्त को भारत आकर के शरण लेनी पड़ी और बाद में उनका निधन भी ये मां भारती की गोद में. सबके पाकिस्तान में आपके लिए तो कुछ नहीं हुआ जी, कुछ नहीं हुआ. आपके लिए तो सामान्य, हाँ आए तो आए, मरे तो मरे. यही है, यही आपकी सोच है, यही आपकी सोच है महापुरुष, यही आपकी सोच है. माननीय अध्यक्ष जी, माननीय जी, सबके पाकिस्तान में एक और बड़े स्वतंत्र सेनानी रुक गए थे, जोगेंद्रनाथ मंडल. माननीय अध्यक्ष महोदय, जोगेंद्रनाथ मंडल हे आणखी एक स्वातंत्र्य सैनिक त्यावेळी पाकिस्तानातच राहिले होते. त्यांनी अत्यंत वंचित, शोषित आणि पीडित समाजाचं प्रतिनिधित्व केलं. ते पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री सुद्धा होते. 9 ऑक्टोबर 1950 स्वातंत्र्य आणि फाळणीची अगदी 2-3 वर्षच झाली होती. 9 ऑक्टोबर 1950 रोजी त्यांनी राजीनामा दिला. मी त्यांच्या राजीनाम्याचा एक परिच्छेद त्यांनी जे लिहिलं आहे ते उद्धृत करू इच्छित आहे. त्यांनी लिहिलं होतं, इस्तीफे का एक पैराग्राफ इस्तीफे में जो लिखा था उसको मैं कोट करना चाहता हूं. उन्होंने लिखा था, I must say that this policy of driving out Hindus from Pakistan has succeeded completely in West Pakistan and is nearing completion in East Pakistan. उन्होंने आगे कहा था, Pakistan has not given the Muslim League entire satisfaction and a full sense of security. They now want to get rid of the Hindu intelligentsia so that the political, economic and social life of Pakistan may not in any way influenced by them. ये मंडल जी ने अपने इस्तीफे में लिखा था. मंडल यांनी आपल्या राजीनाम्यात हे लिहिलं होतं.
अखेर त्यांना देखील भारतात यावं लागलं आणि त्यांचं निधनसुद्धा भारतातच झालं. इतक्या दशकानंतरही पाकिस्तानची विचारसरणी बदललेली नाही. अल्पसंख्याकांवर आजही अत्याचार होत आहेत. अलीकडेच ननकाना साहेबांसोबत काय झालं, संपूर्ण देश आणि जगानं हे पाहिलं आहे. आणि हे फक्त हिंदू आणि शीखांसोबतच घडत नाही, इतर अल्पसंख्याकांवर सुद्धा असाच अत्याचार होतो. ख्रिश्चनांना सुद्धा अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हिंदू और सिखों के साथ होता है और भी माइनॉरिटी के साथ ऐसा ही जुल्म वहां होता है. ईसाइयों को भी ऐसी ही पीड़ा झेलनी पड़ती है. सदन के में सभागृहात चर्चेदरम्यान गांधीजींच्या विधानांवर देखील चर्चा झाली. असं म्हटलं गेलं की सरकार सीएएवर जे बोलत होते कहा गया कि ते गांधीजींच्या भावनेशी विसंगत आहे. वो गांधी जी की भावना नहीं थी. खैर, कांग्रेस जैसे दलों ने तो बरं, काँग्रेससारख्या पक्षांनी अनेक दशकांपूर्वी गांधीजींच्या विचारांना सोडून दिलं. पहले छोड़ पूरी तरह कोटेबल कोर्ट इज अवेलेबल और हमने 50 बार दे दिया है. लेकिन मैं आपने तो गांधी जी को छोड़ दिया है. तुम्ही गांधीजींना कधीच सोडला आहे आणि म्हणूनच मी किंवा देश क्या करता है तुमच्याकडनं कशाचीही अपेक्षा करत नाही. के आधार पर कांग्रेस की रोजी पण ज्याच्या आधारावर काँग्रेसची पोळी शेकली जाते, आज मी त्याविषयी बोलू इच्छितो. 1950 में नेहरू लिया 1950 मध्ये नेहरू लियाकत करार झाला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी हा करार झाला होता. को लेकर के पाकिस्तानमधल्या धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव करणारा व्यवहार केला जाणार नाही, पाकिस्तान में हा या कराराचा आधार होता. अल्पसंख्यकों के साथ भेदभावपूर्ण व्यवहार नहीं होगा. पाकिस्तान में रहने वाले जो लोग हैं, जिसमें जो धार्मिक अल्पसंख्यक है, जिसकी बात हम बोल रहे हैं, उसके संबंध में नेहरू और लियाकत के बीच में एग्रीमेंट हुआ था. अब कांग्रेस को जवाब देना होगा. नेहरू जैसे इतने बड़े सेक्युलर, नेहरू जैसे इतने बड़े महान विचारक, इतने बड़े विजनरी और आपके लिए सब कुछ, उन्होंने उस समय वहां की माइनॉरिटी के बजाय सारे नागरिक ऐसा शब्द प्रयोग क्यों नहीं. पाकिस्तानात राहणारे जे लोक आहेत, इतने उदार से त्यात जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत, ज्यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहरू आणि लियाकत यांच्यात एक करार झाला होता. भाइयों बहनों, माननीय सदस्य अध्यक्ष जी और माननीय सदस्यगण, ये उस समय की बात है. ये मैं उस समय की बात बता रहा हूं. नेहरू जी समझौते आता में काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल. नेहरूंसारखे मोठे धर्मनिरपेक्ष, नेहरूंसारखे महान विचारवंत, एवढे मोठे दूरदर्शी नेते आणि तुमच्यासाठी सर्व काही, वही बात त्यावेळी त्यांनी सुद्धा तिथल्या अल्पसंख्याकांऐवजी सर्व नागरिक हा शब्द का वापरला नाही? माननीय अध्यक्ष जी, नेहरू जी ने माइनॉरिटी शब्द क्यों प्रयोग किया? ये आप बोल जर ते इतके महान, इतके उदार होते, तर मग त्यांनी तसं का केलं नाही? काहीतरी कारण असेल. इसका जवाब देके पण आपण हे सत्य किती काळ नाकारणार आहात? मानो मैं आप उनको भी छोड़ दोगे. बंधू आणि भगिनींनो, नेहरूजींनी अल्पसंख्याक हा शब्द का वापरला हे तुम्ही सांगणार नाही, कारण त्याचा तुम्हाला त्रास होईल. नेहरू जी ने पण त्याचं उत्तर स्वतः नेहरूंनी दिलं आहे. समझौता साइन नेहरू लियाकत करार होण्याच्या 1 वर्ष आधी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री गोपीनाथजी यांना नेहरूंनी एक पत्र लिहिलं होतं. गोपीनाथजींना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलं आहे ते मला सांगायचं आहे. जो लिखा था उसमें कोट करना चाहता हूं. उन्होंने पत्र में लिखा था, नेहरूजींनी लिहिलं होतं, तुम्हाला हिंदू शरणार्थी आणि मुस्लिम स्थलांतरितांमध्ये फरक करावा लागेल जरा याद रखना. आणि या निर्वासितांची जबाबदारी देशाला घ्यावीच लागेल. गोपीनाथ जी जो असम के मुख्यमंत्री थे, नेहरू जी ने लिखा था, आपको हिंदू शरणार्थियों
और मुस्लिम इमिग्रेंट्स, इसके बीच फर्क करना ही होगा। त्यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांचं एक पत्र आहे. नेहरू लियाकत करारानंतर काही महिन्यातच याच संसदेत 5 नोव्हेंबर 1950 रोजी नेहरूजी म्हणाले होते, जे लोक प्रभावित आहेत आणि जे भारतात स्थायिक होण्यासाठी आले आहेत ते नागरिकत्व मिळवण्यासाठी पात्र आहेत आणि कायदा यासाठी अनुकूल नसेल तर कायद्यात सुधारणा करायला पाहिजे. नेहरू जी का इसी संसद के फ्लोर पर 5 नवंबर 1950 उनका एक बयान है. 5 नवंबर 1950 5 नवंबर 1950 नेहरू जी ने कहा था, इसमें कोई संदेह नहीं है कि जो प्रभावित लोग भारत में सेटल होने के लिए आए हैं ये नागरिकता मिलने के हकदार है और अगर इसके लिए कानून अनुकूल नहीं है तो कानून में बदलाव किया जाना चाहिए. 5 नवंबर 1950 1963 में में 1963 मध्ये लोकसभेत याच सभागृहात आणि याच जागेवरून कॉल ॲक्शन मोशन झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू हे तत्कालीन परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा कार्यभार पाहत होते. जेव्हा परराष्ट्र राज्यमंत्री दिनेशजी या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी बोलत होते तेव्हा अखेर पंतप्रधान नेहरूंनी त्यांना अडवलं आणि म्हणाले, आणि ते जे म्हणाले ते मी उद्धृत करतो, पूर्व पाकिस्तानमधील प्रशासन हिंदूंवर प्रचंड दबाव आणत आहेत हे पंडितजींचं विधान आहे. पाकिस्तानमधली परिस्थिती लक्षात घेता गांधीजींची नव्हे तर नेहरूजींचीही भावना होती. बरीच कागदपत्र, पत्र, स्थायी समितीचे अहवाल आहेत, सर्व समान कायद्याचं समर्थन करत आले आहेत. जबरदस्त दबाव बना रही है, ये पंडित जी का स्टेटमेंट था. पाकिस्तान के हालात को देखते हुए गांधी जी नहीं नेहरू जी की भावना भी रही थी. इतने सारे दस्तावेज हैं, चिट्ठियां हैं, स्टैंडिंग कमेटी की रिपोर्ट है, सभी इसी तरह के कानून की वकालत करते रहे हैं. मैंने इस संबंध में या सभागृहातल्या वस्तुस्थितीच्या आधारे मी विशेषतः काँग्रेसला विचारू इच्छितो आणि त्यांच्या कार्यप्रणालीला सुद्धा माझे प्रश्न समजतील. मी या ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, पंडित नेहरू जातीयवादी होते का? मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे. पंडित नेहरूंनी हिंदू मुस्लिमांमध्ये फरक केला का? पंडित नेहरूंना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं का? माननीय अध्यक्ष महोदय, काँग्रेसची समस्या अशी आहे की ते मोठमोठ्या बाता मारतात, खोटी आश्वासनं देतात आणि कित्येक दशकं ती आश्वासनं पूर्ण करण्याचं टाळत राहतात. आज आमचं सरकार आपल्या राष्ट्र निर्मात्यांच्या भावनांच्या आधारे निर्णय घेत आहे तर काँग्रेसला अडचण होत आहे. आणि मी पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो, या सभागृहाच्या माध्यमातून या देशातल्या 130 कोटी नागरिकांना मोठ्या जबाबदारीनं घटनेच्या मर्यादा समजून घेत वो वादों को टालती रहती है. आज हमारी सरकार अपने राष्ट्र निर्माताओं की भावनाओं पर चलते हुए फैसले ले रही है तो कांग्रेस को दिक्कत हो रही है. और मैं फिर से मला हे सांगायचं आहे, राज्यघटनेप्रती समर्पित भावनेनं सांगायचं आहे की देशाच्या 130 कोटी नागरिकांना सांगायचं आहे, संविधान की मर्यादाओं को समझते हुए कहना चाहता हूं, संविधान की जिम्मेवारियों को समझते हुए कहना चाहता हूं, संविधान के प्रति समर्पण भाव से कहना चाहता हूं, देश के 130 करोड़ नागरिकों से कहना चाहता हूं, सीएए इस बिल से, इस एक्ट से हिंदुस्तान के किसी भी नागरिक पर
CAA या कायद्यामुळे भारतातल्या कोणत्याही नागरिकावर कोणताही परिणाम होणार नाही. मग ते हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असो, कुणावरही परिणाम होणार नाही. यामुळे भारताच्या अल्पसंख्याकांचं नुकसान होणार नाही. ज्या लोकांना देशातल्या नागरिकांनी नाकारलं आहे ते मतांचं राजकारण करण्यासाठी हा खेळ खेळत आहेत. वो लोग वोट बैंक की राजनीति करने के लिए ये खेल खेल रहे हैं और मैं जरा पूछना चाहता हूं. आणि मला विचारायचं आहे, मला विशेषतः काँग्रेसच्या लोकांना हे विचारायचं आहे की जे अल्पसंख्याकांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजत राहतात, अपनी राजनीतिक रोटियां सेकते रहते हैं, त्या काँग्रेसला 1984ची दिल्लीची दंगल आठवते का? क्या माइनॉरिटी के साथ, क्या वो माइनॉरिटी नहीं थी? वो माइनॉरिटी थी कहीं का? क्या आप तुम्ही अल्पसंख्याक बोलत आहात. आमच्या शीख बांधवांच्या गळ्याला टायर बांधून जाळलं होतं, ते अल्पसंख्याक नव्हते? इतना ही नहीं, एवढंच नाही तर शीख दंगलीतल्या आरोपींना तुम्ही अटक सुद्धा केली नाहीत. इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर शीख दंगल भडकवण्याचे आरोप आहेत त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं. को भड़काने के जिन पे आरोप लगे हैं उनको आज मुख्यमंत्री बना देते हो. शीख दंगों को, आरोपियों को सजा दिलाने में शीख दंगलीतल्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आमच्या विधवा मातांना 3 दशकांपासून न्यायाची प्रतीक्षा करावी लागली. ते अल्पसंख्याक नव्हते? न्याय के लिए इंतजार अल्पसंख्याकांसाठी 2 मोजमापं असतात? नहीं थी. हीच तुमची पद्धत आहे का? क्या माइनॉरिटी के लिए 2 तराजू होंगे? क्या यही आपके तरीके होंगे? माननीय अध्यक्ष जी, कांग्रेस पार्टी जिसने इतने सालों तक देश में राज किया, आज वो देश का दुर्भाग्य है कि जिसके पास माननीय अध्यक्ष महोदय, इतकी वर्ष देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष, ज्याच्याकडून देशाला आज एक जबाबदार विरोधक म्हणून अपेक्षा आहे, आज तोच पक्ष चुकीच्या मार्गावर गेला, हे दुर्दैव आहे. हा मार्ग तुम्हालाही त्रास देणार आहे. यामुळे देशही अडचणीत येईल. आणि मी हा इशारा देतोय कारण आपण सर्वांनी देशाची काळजी घेतली पाहिजे. आपण देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विचार केला पाहिजे. देश के उज्जवल भविष्य की चिंता होनी चाहिए. आप सोचिए, अगर राजस्थान की विधानसभा कोई निर्णय करे, कोई व्यवस्था खड़ी करे, तुम्ही विचार करा, राजस्थान विधानसभेनं एखादा निर्णय घेतला, एखादी व्यवस्था निर्माण केली आणि राजस्थानात कुणीही ते स्वीकारायला तयार नसेल, मिरवणुका निघाल्या, हिंसाचार झाला, जाळपोळ झाली, तुमचं सरकार आहे, काय परिस्थिती असेल? और वहां की मध्य प्रदेश, तुमचं सरकार आहे. सरकार से निकल पड़े. मध्य प्रदेश विधानसभेनं एखादा निर्णय घेतला आणि राज्यातल्या जनतेनं त्याला विरोध करायला सुरुवात केली. अशा प्रकारे देशाचा विकास होईल का? आपने बहुत कुछ किया है. तुम्ही इतक्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, म्हणूनच आज तुम्हाला तिथे बसावं लागलं. हा तुमच्याच कारनाम्यांचा परिणाम आहे, ज्यामुळे लोकांनी तुम्हाला तिथे बसवलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला देशात लोकशाही मार्गानं स्वतःची मतं मांडायचा अधिकार आहे. देश में हर एक को अपनी बात बताने का परंतु खोटं आणि अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करून आपण देशाचा कोणताही फायदा करणार नाही. भला नहीं कर पाएंगे. आणि राज्यघटनेविषयी बोलणाऱ्यांना आज मी विशेष विनंती करतो, चला की बातें करने वालों राज्यघटनेचा सन्मान करूया. आइए, चला एकत्र येऊन देश चालवूया. चला देशाचा विकास करूया. $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी संकल्प करून पुढे जाऊया. इकोनॉमी के लिए एक संकल्प लेकर के हम चले. आइए, देश के 15 करोड़ परिवार चला देशातल्या 15 कोटी कुटुंबांना पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा संकल्प करूया. चला देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्क घर मिळावं यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊया, जेणेकरून त्यांना पक्क घर मिळेल. चला देशाचा शेतकरी असो, मच्छीमार असो, पशुपालक असो, त्यांचं उत्पन्न वर्धित करण्यासाठी आपण कामांना यशस्वीरित्या पूर्ण करूया. चला प्रत्येक पंचायतीला
ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देऊया. चला एक भारत श्रेष्ठ भारत निर्मितीचा संकल्प घेऊन पुढे जाऊया. माननीय अध्यक्ष महोदय, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित पुढे मार्गक्रमण करूया. या एकाच भावनेसह मी माननीय राष्ट्रपतींचे आभार मानतो आणि माझं भाषण इथेच थांबवतो. तुमचे देखील मी विशेष आभार मानतो. एक संशोधन प्रस्तुत किए गए हैं. मैं सभी सदस्यों के एक साथ मतदान के लिए रखूंगा. प्रश्न है कि माननीय सदस्यों द्वारा प्रस्तुत किए गए संशोधन स्वीकृत किए जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए. मेरे विचार में निर्णय ना वालों के पक्ष में हुआ, निर्णय ना वालों के पक्ष में हुआ. संशोधन अस्वीकृत हुआ. अब मैं राष्ट्रपति के अभिभाषण पर धन्यवाद प्रस्ताव के लिए मतदान के रखूंगा. प्रश्न है कि राष्ट्रपति की सेवा में निम्नलिखित शब्दों में एक समावेदन प्रस्तुत किया जाए. इस सत्र से समावेत लोकसभा के सदस्य राष्ट्रपति के उस अभिभाषण के लिए जो उन्होंने 31 जनवरी 2020 को एक साथ संवेद संसद की दोनों सभाओं के समक्ष देने की कृपा की है, उनके अत्यंत आभारी हैं. जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें,